नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मिरगाव तालुका, सिन्नर जिल्हा, नाशिक येथील मूळ रहिवासी आणि नाशकामध्ये आपल्या तंत्रमंत्र विद्येनं अनेकांच्या मनावर गारूड करणारा असा अशोक खरात आता पोलिसांच्या ताब्यात आहे. आज नाशिक येथील न्यायालयात त्याला पोलिसांनी हजर करून त्याची 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि भोंदू अशोक खरातचंही म्हणणं ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरात ह्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अशोक खरात काल आणि आज निर्माण झालेला नाही. तो एका दशकापासून त्याचं ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र याच्या माध्यमातून हळूहळू त्यानं उभारी घेण्यास सुरुवात केली आणि ज्यावेळेस त्यानं त्याच्या ह्या विद्येचा बागुलबुवा काही राजकारण्यांना दाखवला आणि तो एकदम प्रकाश होतात आला. तसं पाहिलं तर तो कशातलाच तज्ज्ञ असेल असं आम्हाला तरी वाटत नाही. आपल्या धाराशिवचेच पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी अगदी खोलात जाऊन ह्या अशोक खरातचं शिक्षण किती झालं आहे याचीही माहिती काढली असून अशोक खरात 10वी नापास असल्याचं राहुल कुलकर्णी यांनी शोधलेल्या माहितीतून पुढं आलेलं आहे. तर हा अशोक खरात मिरगावकरांना पण डोईजरच झाला होता. त्यानं आपल्या जाळ्यात उडलेल्या राजकीय मंडळींचा गैरफायदा घेत शासकीय बड्या पदाधिकाऱ्यांचे ओळखीचं लोकांवर रुबाब दाखवत आपलं साम्राज्य उभं केलं आणि या सर्व ह्याच्यातून त्यानं लोकांवर दबाव आणणे, त्यांच्यावर दहशत निर्माण करणे अशा प्रकारातून त्यानं त्याचं सर्व जे आर्थिक, भौतिक आणि समाजात मी कोणीतरी वेगळा आहे हे चित्र निर्माण केलं होतं. तसं पाहिलं तर अशोक खरातच्या मागे जर राजकीय पाठबळ नसतं तर जेव्हा श्रीरामपूर येथून प्रकाशित होणाऱ्या खबरदार पुढारी या दैनिकात अगदी पहिल्या पानावर 8 कॉलमची बातमी प्रसिद्ध झाली, त्यावेळेसच यात पोलीस प्रशासनानं आणि लक्ष घातलं असतं आणि त्या खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनार यांची गळचेपी करण्याच्या ऐवजी जर चौकशी सुरू केली असती तर मागेच अशोक खरातचं काळे धंदे बाहेर आले असते. परंतु राजकीय पाठबळामुळं हे घडलं नाही. उलट दत्तात्रय खेमनार यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि राज्य महिला आयोगानं त्यांच्याविरोधात जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची पण मागणी केलेली होती. त्याच्यानंतर पुढं डिसेंबर 2025मध्ये अशोक खरात याच्याशी जवळीक असणारे एक दिनेश परब नावाचे गृहस्थ होते. तेही भपकेबाजच अशा म्हणण्यात अशा पठडीतलेच होते. त्यांनी एक निवडणूक पण लढवली होती आणि त्या निवडणुकीत जो तुमच्या जवळ काय काय आहे, जे तुमच्या संपत्तीचं विवरण द्यावं लागतं, त्यात त्यांनी संपत्तीचा त्यांचा
डोंगर दिसून येत होता. तरीही या दिनेश परब याच्या विरोधात भोंदू अशोक खरातनं डिसेंबर 2025मध्ये वावी या नाशिक नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्याचा FIR नोंद झाला आणि दिनेश परब आपणाला 5 कोटी रुपयाची खंडणी मागतो असं हे दिलं होतं. परंतु दिनेश परब पण तसा पोचलेला माणूस, त्यानं आपल्या विरोधात FIR दाखल झाल्याचं कळताच तो परागंदा झाला. मग त्यानं नाशिक जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवला आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून पण ह्याच्यावरील चौकशी थांबवण्याचा आदेश पण त्यानं मिळवला. तर ह्या दिनेश परबच्या विरोधात जेव्हा अशोक खरातनं दिनेश परब आपल्याकडून 5 कोटीची खंडणी मागतोय असं समोर येताच एवढे पैसे मग अशोक खरातकडं पण कुठून येतात याचा पोलिसांनी काही तपास केला नाही आणि त्यामुळंच हा अशोक खरातचं पुढं त्याचं काम चालूच होतं. त्यानंतर मग शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेनं आपल्याला निलेश जाधव नावाचा व्यक्ती मॉर्क फोटो टाकून आपली बदनामी करतोय, खंडणी मागतोय असं ज्यावेळेस पुन्हा तिनं शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केला, त्यावेळेस शिर्डी पोलिसांनी फिर्यादीची चौकशी सुरू केली. याबाबत तिनं महिला आयोगाच्या त्यावेळेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेस रुपाली चाकणकरांनी त्या महिलेची बाजू घेत पोलिसांनाच दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र यात काहीतरी हे असावं हे लक्षात घेऊन शिर्डी पोलिसांनी मग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घाडगे यांच्याशी चर्चा केली. घाडगेंनी हे प्रकरण पोलीस महासंचालकांच्या कानी घातलं. तिथून ते मग पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्र्याच्या कानी घातलं आणि मग पोलिसांकडं जे निलेश जाधव पोलिसांना भेटला त्याला पोलिसांनी संरक्षणाची हमी दिली. त्यानंतर त्यानं जे व्हिडिओ पोलिसांना दिले, पेनड्राईव्ह दिला, त्या माध्यमातून मग एका महिलेला खरात विरोधात नाशिकच्या न्यायालयात गुन्हा दाखल करायला लावला आणि या गुन्ह्यासंदर्भात 17 मार्च 2026 रोजी अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईल अटक केल्याची माहिती पण तुम्हाला आहे. तर ह्या अशोक खरातच्या मागं अनेक राजकारणांचं, शासकीय मोठ्या अधिकाऱ्यांचा वरद हस्त असल्यामुळं, पाठबळ असल्यामुळं तो त्या खुलेआम आपली कृत्य करत होता. मग 100 रुपये किलोनं मिळणारा चिंचोकाही तो लाख रुपये किमतीनं विकत होता. तर 150-200 रुपये किलो मिळणारा मध तोही तो 10-10 लाख रुपये किमतीच्या दरानं विकत होता. आणि जे त्याच्याकडं काहीतरी आपलं भलं होईल या अपेक्षेनं जात होते ते डोळे झाकून हे करत होते. जसा अशोक खरात या सर्वाला जिम्मेदार आहे, त्याचबरोबर त्याच्याकडं भक्त म्हणून जाणारे, त्याच्याकडून आपल्याला काहीतरी आपल्या जीवनात आलेल्या अडचणींतून मार्ग निघेल यासाठी त्याचा आश्रय घेणारे हेही तेवढेच जबाबदार आहेत असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. आता या 5 दिवसात नाशिक पोलीस आणि SIT अशोक खरातकडच्या जो परवानाधारक बंदूक आहे त्यातील 5 गोळ्याचं जे त्यांनी फायरिंग केलं आहे त्याद्वारे त्याने नरबळी घेतले आहेत की काय केलं आहे याचा तपास करीत. त्याचबरोबर त्याचे जे लॅपटॉप आहेत त्याचं माहिती पुढे आणून त्यातूनही अनेक माहिती गोळा करेल
आणि अशोक खरा जर शासनाच्या मनात असेल तर SIT नाशिक पोलीस अगदी खोलात जाऊन अशोक खराची पाळंमुळं उकरून टाकतील आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल याकडे लक्ष देतील असंच वाटते. आता 29 मार्चपर्यंत अशोक खरात काय माहिती देतो, त्याच्याकडून पोलीस काय माहिती जमा करतात हे आता आपणाला लवकरच दिसून येईल नक्की. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी एका खाजगी विधेयकाद्वारे बालिकांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या लसीबाबत खाजगी विधेयक मांडलं. ते शासनानं मान्य केलं आणि शासनानं देशातील जवळपास 1.25 कोटी 13 ते 14 वर्षाच्या वयातील बालिकांना ही HPV लस देण्याचा निर्णय जाहीर केला आणि ते चालू केला आहे. धाराशिव जिल्ह्यात ही HPV लस देण्याला 8 मार्चपासूनच सुरुवात झाली आहे. स्वतः खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी त्यांची कन्येला HPVची लस देऊन लोकांत जागृती निर्माण करण्याचं काम केलं आहे. परवा कळंब येथे तालुका आरोग्य अधिकारी सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील सर्व PSCच्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली आणि या तालुक्यात जी 2500च्या वर बालिका 13 ते 14 वयोगटातील आहेत त्यांना HPV लसीकरण लवकरात लवकर करण्याचं ठरवण्यात आलं. हे लसीकरण देताना मग त्या बालिकेच्या पालकांचंही समुपदेशन करून त्या बालिकेला ही लस देण्याचं नियोजन तालुका आरोग्य विभागानं केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं सर्व शिराढोण, दहिपळ, मंगरूळ, मोहा, इटकूर या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस सध्या उपलब्ध असल्याचं कळतं. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.